किती उशीर होऊन गेला, आईनं आतापर्यंत काहीच नाही बनवलं. आता एवढा उशीर होईल तर मी केव्हा पोहोचन ऑफिसले? मला लेट नाही होऊन जाईन काय? तिकडे साहेब बोंबलन म्हणून काल तर सुट्टी काढली होती म्हणून. अजून म्हणून लेट येऊन राहिले असं तसं. आई, आई, झाला का डबा? नाही नाश्त्याला तर कमीत कमी टिफिन तर देऊन दे सोबत. मी नाश्ता करून घेईन तिथंच कॅन्टीनवर. टिफिन देऊन दे. आई, दे ना लवकर. अरे घे रे घे, थोडासा उशीर झाला ना. घे घे, बनवला तेव्हा टिफिन बनवला बरं. घे. आई, काय बनवलं टिफिनमध्ये? काय बनवलं? नाश्ता गिष्ट्याला आहे नाही काही? अरे जराशी तब्येत काही बरोबर नाही लागून राहिली होती सकाळी. काल दिवसभर काम केलं. आता काम करायची सवय आहे नाही, सगळं राधिका करून घे. आणि काल जरासं काम करण्यात आलं ना तर पहिले पायात गोळे भरले होते. पाठी बोलली दुखे, उठाले म्हणूनच नाही करे सकाळी. पण मी म्हटलं आता तू ऑफिसला जाशील, तुला डबा घेवा लागन. पण वेळेवर काही बनवणं झालंच नाही. तिकडे तुझे आई बाबाही चिल्लावून राहिले होते म्हणे चहा दे, हे दे, ते दे. तुला तर माहिती आहे तुझ्या बाबाचं कसं राहते, सगळं वेळेवर पाहिजे. त्याला चहा पाणी देण्यातच वेळ निघून गेला. मग म्हटलं आता काय करू? मग तू आता टिफिनमध्ये पोहाच बांधला म्हटलं. त्यासाठी वेगळा टिफिन नाही बनवला. पोहा? आई, तेव्हापर्यंत कडक होऊन जाईन ना तो. मी दुपारी जेवण करत असतो. 1:30 वाजता सुट्टी होती की नाही आम्हाला, तेव्हा जेवण करतो. आणि नाश्ता याच्यातच आहे, जेवण याच्यातच आहे. अरे आजचा दिवस घेऊन जाय. उद्यापासून म्हटलं जराशी लवकर लवकर करन आणि तुला बरोबर व्यवस्थित डबा देईन. आणि राधिकाची तब्येत कशी आहे म्हणे? आला का म्हणे सुधार गिधार आला का म्हणे तिच्या तब्येतीत? नाही आई, तशीच आहे तिची तब्येत. तिला टाईम आहे सध्या दुरुस्त व्हायला. होऊन राहिलं तिचं तिथेही औषध पाणी. बरं आहे हे असं. आता कसं करू मी? आता याच्यातला काही एक डबा करून नाश्ता घेऊन देऊ काय? एक डबा खोलतो, नाश्ता करून घेतो आणि 2 डबे ठेवून देतो. पाय तुला जसं वाटतं तसं कर. नाही तर 3 डबे नेत असेल तर 3 डबे ने. पण आजच्या दिवस पोहाच नाही, उद्यापासून करन मग मी. लवकर उठण आणि लवकर करन. आई, तुला एक गोष्ट सांगू काय? बोल ना. आता तू एवढी लकलक करून राहिली. आता तू एवढं लकलक करायचं वय आहे काय? आता रश्मीला सांगत जाय ना काही. काय करून राहिली? ते झोपलीच आहे का उठली? नाही उठली ना, उठली. तिनंच दिला कापकूप करून कांदा मिरच्या. तिला उठवायला गेली ती, मी उठली ते. आणि तिनं कापकूप केलं तर तेव्हा कुठं बनला तो, नाही तर आज तर डबाही राहिला असता. तिनंच बनवलं. असं असं. आई, मी काय म्हणतो, जरासं काम तिच्यावरच लोट. तिलाच करू दे ना. आता ते जान जवान आहे आणि तिच्याकडून काही काम होत नाही काय? आणि आता तुला काय एवढं दगदग करायचं वय झालं काय? एवढी दगदग काही करू नको. तिला सांग रश्मीले. आता ते राधिका इथं पुन्हा घराचं करे ना, ते तर बिचारी एकटी करे. सगळीच करे एकटीच. आणि पाय बरं, हे जेव्हा होती तर म्हटलं तुला इथचा गडवा तिथेच नाही उचला लागे. आणि हे रश्मी आहे तर म्हटलं अर्ध्यापेक्षा जास्त काम तुला करायला लागते. हे गोष्ट आहे तुला लक्षात नाही आली ना, आता येऊन राहिली. आता काय बोलू मी? बरं निघतो मी आता डबा घेऊन. नाश्ताही तिथंच करून घेईन. आता काय उघडत बसू डबा आणि खोलत बसू अजून चांगलंही नाही वाटणार. ते एक खरकोटा डबा राहून जाईन डब्यात आणि 2 चांगले राहील. आता सगळे मित्रांसोबत जेवण करायला लागते, पण हे चांगलं नाही वाटून राहिलं मला. आता तू पोच देऊन दिला. बरं जाऊ दे आता आजचे दिवस. उद्यापासून आहे काहीतरी चांगलं करजो. डब्यावर भाजीपोळी. हो हो. बरं आहे, निघतो मग मी. उशीर होऊन राहिला मला. तसाच उशीर झाला म्हटलं आज 10-15 मिनिटं. येतो मग मी लवकर. हो हो, ये ना. पिंटू जे बोलून राहिला ते खरंच तर बोलून राहिला. आता हे रश्मी आहे, पोटची पोरगी आहे म्हटलं, तरी मला आवलीच आराम देत नाही. उलट मलाच म्हणते आई तू बसलीच राहतं काय, मी अंगावरच लोटतं काय. सुनीसमोर मी काळजी घेते. सुनीसमोर म्हणते काही सुना तुला त्रास देते, त्यासोबत असं वागते तसं वागते. आणि आता सुनानी आहे घरात तर म्हटलं अर्ध्यापेक्षा जास्त काम मला करायला लागून राहिलं. आणि एवढं तेवढं करते आणि चालली जाते खोलीत. 50 वेळा तिला बोलवायलाच जा लागते. पण मी राधिका होती ना, तर मला म्हटलं इच्छा गडवा तिथंही नुसला लागे. जे म्हटलं तिला चहा मागितला तर चहा येऊन जाय, काही नाश्त्याचं मागितलं का नाश्त्याचं हातातच येऊन जाय. किती वेळपर्यंत मी बाहेर बसो तर असंही नाही, आवाज द्यायलाही नाही. कुठंही बस, कुठंही काही कर, आणि घरात आलं का सगळं वेळेवर भेटे. आणि आता म्हटलं मै सून गेली, आता तिला जास्त दिवसही निघून राहिले झाले. इनमिन 2 दिवस होऊन राहिले. तर हिनं म्हटलं रश्मीनं 2 जन्म करून टाकले माझ्यासाठी. आई होय, तिनं तर मी किती कदर केली पाहिजे. माझ्यासोबत किती चांगली राहिली पाहिजे. पण माझ्यासोबत तर दूर, ते कोणासोबत चांगली नाही राहत. आता नाही काय, आता ह्या बोलून राहिला ना, पिंट्या बरोबरच बोलून राहिला. आता मीही तिच्या गोष्टीत ध्यानात घेऊन मीही तिच्या घराचं हे करून टाकलं. जवाई इथंच बसले आहे, इकडे पिंट्याचे बाबा मला बोलून राहिले. त्याला म्हटलं का वावरात नेऊन राहिले होते तर जवाई नाही गेले. जवाई मला लय ऐदी दिसते. हे पोरगी तर पोरगी अशी करून राहिली, काय करावं तर. आता पिंट्याच्या बाबाला काही म्हणन तर म्हणून त्याच म्हटलं, त्याच तर ठेवलं होतं, त्याच तर विश्वास केला होता. पिंट्याचे बाबा मला असे बोलून उलट. काय करू, मला तर काही समजून नाही राहिलं. ह्या पोरीनं पूर्ण दिमागाचं दही करून टाकलं माया. पण आता जरासं मला कडकच बना लागन. मी चुकी मी ध्यानात येऊन राहिली, खरंच येऊन राहिली. आता राधिका राहिली असती ना तर मला म्हटलं सगळं वेळेवर भेटलं असतं. आज मी पोरगं तोच नाश्ता घेऊन गेला. ते तर बिचारी नाश्ताही बनवे, टिफिनचं वेगळं बनवे, मग स्वयंपाक वेगळा बनवे. एवढं सगळं ते एकटी करे, घरं फिरे घरात. एवढे सगळेचे कपडे धुई धाय, भांडे घास घूस सगळं व्यवस्थित, पूर्ण घर चकचक.
हे पोरीच्या ह्याच्यात तर हे घरही कसंचं कसं दिसून राहिलं, उकंड्यासारखंच झालं ते. आपल्याला तर दाट्यात जायची उजागरी नाही राहिली आता. घरातून फुरसत नाही भेटत तर काय दाट्यात जाऊन बसू आपण. सुना आहे घरात तर किती काही वेळ बसलं तर आपल्याला घराची फिकर नाही राह. हाय सुना घरी. इथं तर कुठे गेलं का म्हणते असं वाटते काय रश्मी काय उबडं करते आणि पापड करते आणि काय पाडपूड करते, त्याच्यातच दिमाग राहते सारा. काय करावं तर आता पाहतो. आता चालला गेला. आता हायच कोण घरात, हिनमिन 4 जण. आता चौघाचा स्वयंपाक करा लागते. तिलाच म्हणा रश्मीला आता तूच कर म्हणून स्वयंपाक. आता मी करतच नाही, माझ्याकडून होतही नाही आणि मी करतही नाही. तूच कर म्हणून पाहतो. आता बोलून पाहतो तिला काय म्हणते तर. आई मलाच म्हणते का तुझ्या घनानं काम आहे म्हणून. माझ्या आईचं काम पहा ना. नाचुकले म्हटलं चहा पाणी केली आणि तेवढा पोहा काय बनला म्हटलं तर पूर्ण बेसिंग भरून भांडे करून ठेवून दिले. आता आहेस ना त्याच्या घरी फ्रीमध्ये काम करणारी मोलकरणी. आता ते धुवत बसून भांडे म्हणजे मी. असं नाही का जपून भांडे काढन का थोडेसेकच काढन, मार बस भांडे काढून ठेवून देते. दिवसभरात 4 वेळा तर भांडेच घासायला लावून राहिली ते, भांडे घासायला लावासाठी. आणि मला म्हणते घनानी आहे म्हणते. मग आई सर्वात जास्त घनानी आहे म्हटलं. नुसतं भांडे कूड फेक फाक करते. रश्मी का आई तू मलाच म्हणतो का गिदाडी आहे आणि पाय बरं किती मोठे भांडे काढले त्या. नाचुकली म्हटलं चहा पाणी झाले आपल्या घरात. चहा पाणी झाली आणि तेवढा पोहा झाला तर पाय ना किती मोठे भांडे काढून ठेवून दिले. त्या पूर्ण बेसिंग भरून गेलं म्हटलं भांडे ना. अहो तर भांडे वापरन तर धुवायला नाही टाका लागन काय. काय खरकटे भांडी जमून देऊ का त्या रॅगमध्ये. काही बोलत राहते रश्मी तू. आणि निघतच असते. आता स्वयंपाक पाणी केली, चहा पाणी केली तर स्वयंपाक कुठं झाला. आता फक्त नाश्त्याचंच तर झालं, स्वयंपाक कुठं झाला. आता जर चहा पाण्याचे एवढे भांडे निघन तर स्वयंपाकाचे किती निघन, पूर्ण किचन भर. जाऊ दे आता भांडे जास्त निघाले ना, माझ्या हाताने जास्त निघाले. असं कर तू स्वयंपाक कर. तुझ्या हाताने कमी भांडे निघन मग तुला जास्त धुवाय नाही लागन. अरे हे माझी आई तर मायावरच पलटून गेली. स्वयंपाक कर म्हणते भांड्याचं म्हटलं तर. आई मी तुले भांड्याचं म्हटलं तर तू स्वयंपाक कर म्हणतो मला. आता मी काय करू. आता तिकडे झाडझूड आहे, पोचा आहे, भांडे आहे इकडे. काय करू मी. तू करून घे ना स्वयंपाक. तू स्वयंपाक करून घे, मी इकडचं आवर करून घेतो. दोघे मिळून लवकर होऊन जाईल. हे पाय रश्मी महिना लय पाठ दुखून राहिली. आणि मी तब्येत बरोबर लागून नाही राहिली आता. आणि तशी तू म्हणतो ना मला भांडे जास्त काढतं. मी काय म्हणतो तूच स्वयंपाक कर. तूच भांडे घास आणि तिकडचं आवर कर. पण नाही एवढं मोठं काम मी कशी करू. तू कशी टाकून देतो माझ्या अंगावर काम आहे. कशी करू म्हणजे काही बोलतो तू. काहून ते राधिका करे नाही काय. ते ती एकटी करे ना. आणि त्या केलं तर काय होते मग. तू करून घे ना. मी लागन तर तुला कापकूप करून देतो, भाजी गिजीचं कापकूप करून देतो. पीठ मळून देतो आणि तू पटापट स्वयंपाक करून घे. मग माझ्या हाताने जास्त भांडे काही निघणार नाही. आणि घे बरं कर बरं पटापट. पहिलेच म्हटलं ते बाबाला ओढून राहिले होते सकाळी चहाला उशीर झाला तर. अजून जर स्वयंपाकाला उशीर झाला ना तर अजून बोंबलत बसन. एक तर त्यानं नाश्ताही नाही केला, उशीर होऊन राहिला म्हणे, मी करतही नाही म्हणे नाश्ता म्हणे, चाललो म्हणे बाहेर म्हणे. चालले गेले. घे पटापट कर बरं आवर. आणि तुझचे पाहुणे उठले का नाही उठले. रुपेशची उठाचीच आहे ते झोपलेच होते. मी आली ते इकडे. काहून तर काय काम पडलं तुला आता मैच्या पाहुण्यासोबत. अहो मला काही काम नाही पडलं. ते बाबा म्हणून राहिले होते वावरात चालले. पटकीनी त्याला चहा पाणी करते यायचे आणि लवकर स्वयंपाकाचा आवर. मग त्याला जीव घेऊ देऊ आणि निघून जाते मग ते वावरासाठी. ते निघाले का मग घरात आपल्याला काही टेन्शन राहतच नाही. आपण हळूहळू काम केलं सगळं काही तर चालते. तू तुझ्या बाबाच्या जायपर्यंत जराशी कर लवकर. कावा आई म्हटलं तू आणि बाबा आमच्यासोबत असे कोण करून राहिले वा. तुम्हाला दोघाले माहित आहे ना का मुईच्या पाहुण्याला सवय नाही आहे वावरात गिवरात जायची, काम करायची. तरी म्हटलं जबरदस्तीने त्याला वावरात नेऊन राहिले. काल किती बडबड करून राहिले होते ते म्हणे. ते बाबा म्हणे जाणून बुजून करून राहिले म्हणे. असं म्हणे बोर चालू होती म्हणे तरी मला विहिरीतून पाणी आणायला लावलं म्हणे. आणि तू म्हटलं तू अशीच करून राहिली. पूर्णचं पूर्ण काम माझ्या अंगावर टाकून दिलं. मी नाही करत आता. जाय तूच कर. आणि मी स्वयंपाकही नाही करत आणि काही नाही करत. आणि बाबा मला विचारन तर मी सांगून देईन मला लय काम आहे म्हणून. तूच निपटत बस काय करायचं आहे तर. माझ्याच मागं लागून जातो तू. उठली नाही हे कर ते कर. मी काहीच नाही करत आता. मी ते एका कामाला हात नाही लावत. हे भांडे तूच घास आणि स्वयंपाकही तूच कर. रश्मी कशी बोलून राहिली तू. कशी बोलून राहिली. हे असं बोलायची पद्धत आहे की तू आईसोबत. आई मी बरोबरच बोलून राहिली. माझ्याकडून एवढे कामं नाही होत म्हटलं. नाही होत माझ्याकडून एवढे कामं. माझ्या मागं नका लागू. एक तर म्हटलं काल एवढे मोठे कपडे धुवायला लावले मला. एवढे मोठे कपडे धुवासाठी मग का हात काय दुखून नाही राहिले काय. सकाळी म्हटलं ठणठण करून राहिले होते माझ्या हात. रात्रभर पाम लावत गेली आणि झोपत गेली तेव्हा कुठं झोप लागली मला. तुम्हाला तर काही फिकरच नाही आहे. तिकडे म्हटलं माझा नवरा कणारून राहिला, इकडे मी कणारून राहिली. तरी दिवस नाही निघाला तर म्हणते नवऱ्याला वावरात पाठव आणि तू सगळं काम कर. काम करायसाठी आली का मी इथं.
हां आई तूच तर म्हणे व आराम कर आराम कर. जेव्हा वहिनी राहते तर तेव्हा तू म्हणतं का कोणत्या कामाला हात नको लावू, इथं तिथंही नको करू आणि तिला काही मदतही करू नको लागू. आणि म्हटलं वहिनी जाते ना जाते म्हटलं तू माझ्या मागच लागून जातं. तुला का मीच दिसतो काय? आणि तू काही एवढी म्हातारी नाही झाली, काही म्हातारी नाही झाली. तुझ्यापेक्षा म्हटलं म्हाताऱ्या बाया म्हटलं काम करते. हे पाय ना शांत मोठी आई पाय ना, ते तर तुझ्यापेक्षा म्हातारी आहे. ते काय करत नाही का? ते तर बिचारी वावरातही जाते, घरचंही करते. तिला कोण खाऊ घालते? एवढं चांगलं साफसूफ घर ठेवते म्हटलं चकचक. तिच्यापेक्षा गेली काय तू? तुला तर कुठंच नाही जावं लागत, कामावर नाही जावं लागत ना कुठं नाही जावं लागत. ते तर बिचारी स्वतःचं पोट स्वतःच भरते. आणि तरी तू अशी म्हणतं मी काहीच नाही करत हो बाई, काहीच नाही करत. पाय तू तुझ्या काय करतं तर नाही करत असेल तर राहू दे तसंच राहू दे. बाबा आहे तू आहे, पाच बच्चो काय करायचं आणि काय नाही. तर पोरकी करते नुसती पोरीच्या मागं लागून जाते. अशी आई कोणत्या कामाची मग? वर चोपडते, सून राहते तेव्हा चोपडते, सून गेली का मग म्हणते हे कर माझ्या मागं लागून जाते. माया काय जीवनी होय काय? पाच बसून तिचं काय आहे तर ते. ज्या पोरीले एवढा जीव लावला ते पोरगीच अशी करू राहिली माझ्यासोबत. माया मोठ्या सुनीले लग्न होऊन म्हटलं इतके वर्ष झाले, 3-4 वर्ष होऊन राहिले, पण अजूनपर्यंत ते कधी माझ्या तोंडावर नाही आली, कधी उंच आवाजात बोलली नाही माझ्यासोबत. आणि मी आता तिच्यासोबत काय नाही केलं असं, काय नाही केलं. आणि हे पोट्टीसाठी म्हटलं तिच्यासोबत मी वाईट वागणूक केली. ह्या पोरीची केअर घेतली मी आणि सुनीले दूर लोटलं. पण आता हे पोरगी तर काही कदर करूनही नाही राहिली. मी तुलना करते, दुसऱ्यासोबत तुलना करते. मला दाखवून राहिली काम होते नाही होत. आता लोक म्हणते पोरगीच असते, सून असते, पण हे पोरगी तर सुनीपेक्षा निपट्टर वागून राहिली. करायचं असेल तर कर म्हणते, नाही तर राहू दे म्हणते. असं तर माझ्या सुनीनं दोघी नाही म्हटलं, कधीच नाही म्हटलं मला करायचं असेल तर कर, नाही तर राहू द्या म्हणून. आता महेश दात आणि महेश होट कोणाला सांगू? करा तर लागणच मला. आता माझा जीव जाव का तिकडे मायाकून हो का ना हो. आता या पोट्टीसोबत बयस करायला बसली का हे जोरानं ओरडन, आणि तिकडून तिचे बाबा आले का ते अजून मला ओरडन. मी तर इकडूनही फसली आणि तिकडूनही फसली. ह्या पोट्टीची केअर घेतली नसती ना म्या तर चांगलं झालं असतं. आता माये खातीर का जाऊ दे बा, झालं असं हिच्यासोबत असं. पण मला तर असं वाटते का हिच्या सासरच्या लोकांची चूक नसून हिचीच चूक आहे. जेव्हा हिले स्वतःच्या जन्मलेल्या आईची कदर नाही तर काय हे सासू सासऱ्याची कदर करत असेल. त्या दिवशी म्हणे नवऱ्याले म्हणे चांगला आहे म्हणे गेला तर म्हणे, तेव्हाही मी तिला बोलली. पण चुकी याच्यात महीच दिसून राहिली, मला लस चुकी दिसून राहिली आता. पहा कसे झोपले म्हशासूर सारखे. मार घोराटे घेऊन राहिले. कशा झोपा येते येईल काय माहित पप्पा. 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत मस्त झोपा काढून राहिले. इथं म्हटलं मी झोप आराम झाली आणि येईल पहा कशी झोप येऊन राहिली. मार खराटे घेऊन राहिले. रुपेजी कोण आलं? काय झालं रश्मी? काय होणार आहे? कोण असे भांबलून राहिले मॅटासारखे करून राहिले तिथं? काय होणार आहे? उठत गिटत नाही काय? 10 वाजून राहिले ना. 10 वाजेपर्यंत झोपता काय तिथं? उठा ना. चहा घ्या, प्या, नाश्ता गिष्टा करा का बस झोपीतच काढता पूर्ण दिवस? ॲटच्या माय बहीण काय करावं तो. मस्त झोप लागली होती तर आली ते टमका मारायसाठी. झोपू त्या लागत होतं. तुला माहित आहे ना रात्रभर मला काही झोप नाही लागली म्हणून बरोबर. किती हातपाय दुखून राहिले होते मग. आणि जरासं झोपलं नाही तर येऊन जातो तू. करतो नाश्ताही करतो आणि चहाही पितो करतो. आणि थांब आंघोळ गिंघोळ करून तिकडेच येतो मी बाहेर. लवकर या. आज मग तिकडे जा लागते म्हटलं. बाबानं सांगितलं वावरात जा लागते म्हणे. आणि लवकर आंघोळ गिंघोळ करा आणि काय नाश्ता पाणी काय करतात जेवण करून निघा मग वावराच्या इकडे. काय वावर? मी नाही जात वावरात. कायले नेऊन राहिले ते फालतूच मला वावरात. काम नाही ना धंदा नाही. मला जमते तरी काय ते वावर न फावर. कालच तर गेलो होतो तर मी मला बिमार पडल्यासारखं लागून राहिलो. मी नाही जात आता फालतूस. काम नाही ना धंदा नाही. मी जातच नाही आता. हे पा मला काही जास्तच्या गोष्टी तुम्ही काही सांगू नका. पटकीने उठा आणि तयारी करा वावरात जायची. बाबानं म्हटलं आईले सांगितलं, नाईनं मला सांगितलं. घ्या बरं पटपट करा आणि जा वावरात. जराशी हवा पाणी बदलते, जा बरं. हवा पाणी बदलते? काही बोलतो काय मॅट झाल्यासारखी. मला जेव्हा ते काम जमतच नाही, मला आवडतच नाही तर फालतूच काय नेऊन राहिले मध्ये. मी तुला कालच म्हटलं होतं ना, तू हे बाबा काही ना काही दुश्मनी काढून राहिले म्हणून माझ्यासोबत. त्याला माहीत आहे ना मला वावराचं काम जमत नाही, तरी म्हटलं ते जबरदस्तीनं नेऊन राहिले मला. त्याला असं वाटून राहिलं, मला तर वाटते का त्याला असं वाटून राहिलं का बा जवळ याले झाले आता 8-10 दिवस याले हाकला कसंही करून हाकला बस असं वाटून राहिलं तुझ्या बाबाले. आणि तू आईलाही म्हटलं. मग काय करता सांगा आता? काय करता जाता वावरात? हे पाय रश्मी, मला असं वाटते का तुझ्या घरचे लोक आपल्याला काऊन गेले.
त्याचं समन करून राहिलं का केव्हा निघते घरातून आणि केव्हा नाही. आता तुझ्या तर मला माहीत नाही, तुझ्या तर माहेरच होय, तुझ्या आई बाबा तुझ्यासोबत असं करणारही नाही. पण मला असं वाटून राहिलं की माझ्यासोबत ते असेच वागणूक करून राहिले. कालही म्हटलं मी मागं लागून गेले होते तुझे बाबा, हे कर ते कर ते कर ते कर. होते म्हणे होते, तेले म्हणून राहिलो माझ्याकून जमत नाही, माझ्याकून होत नाही, तर म्हणे करा ना करा, होते होते करा ना. प्रेमानं बोलेल सगळं करायला लावलं म्हटलं. आता आता हड्डी हड्डी दुखून राहिली मी. एवढं तर माझ्या मायबापाने नाही केलं माझ्यासोबत, एवढी सक्ती कोणच नाही दाखवली. मी लहानपणापासून म्हटलं लाडात वागलो, लाडात वागणूक झाली मी. एवढ्या लाडा गोडीत म्हटलं माझं जीवन गेलं, आणि इथं आलो नाही ना आलो म्हटलं एका जनावरासारखे करून राहिले माझ्यासोबत. बस चल चल लाग कामावर असेच करून राहिले. हे पाय रश्मी, मी तुला सांगून देतो, मीच काही आज जाणार नाही वावरात. आणि मी चाललो म्हटलं माझ्या घरी, मी चाललो माझ्या घरी. काय बोलून राहिले तुम्ही? काय बोलून राहिले रुपीची? काय बोलून राहिले म्हणजे इथं काय मग इज्जतची बेइज्जती करू काय मी? बेइज्जती कराले नुसते उठले सुटले मागं लागून जाऊन राहिले. कामावर चाल कामावर चाल, काही काम नाही ना धंदा नाही. एवढं तर काम मी लोकांच्या इकडे केलं तर मला रोज भेटते, रोज भेटाले. आणि माझ्या घरीच एवढं मोठं आहे म्हटलं का मला लोकांच्या इकडे जाणी लागत, काही गरज नाही म्हटलं मला लोकांच्या इकडे जायची. आणि मी स्वतःचा खर्च स्वतः सांभाळू शकतो. आणि तुला राहायचं असेल तर तू राह, तुझं माहेरच आहे, मी तुला नाही म्हणत राही. पण मी आता राहणार नाही इथं. लस आलं म्हटलं, डोक्याच्या वर तर पाणी गेलं. लोकांच्या इथं जवळ येते म्हटलं तर तड हातावर घेते ते जे जे म्हणते ते करू करू देते. आणि इथं सगळं उलटच दिसून राहिलं मला. आलो तेव्हा 2-3 दिवस चांगले राहिले, मस्त आवभगत केली जेव्हापर्यंत तुझी वहिनी होती तेव्हापर्यंत. आणि तू वहिनी गेली तर म्हटलं सगळं बदलूनच गेले घरातले लोक. सगळं बदलले, सगळे आपल्या आपल्या लाईनीवर येऊन गेले. बस आता लय झालं आता. तुझ्या बाबाला सांगून दे मी काही येत नाही म्हणा, ते चालले म्हणा गावाली म्हणा. अहो पण मग कसे करून राहिले तुम्ही? तिथं जाण तुम्ही आणि मग आई बाबांना चांगले नाही वागले तर? आणि मला तर काही समजून नाही राहिलं काय बोलू काय नाही. हे पाय रश्मी, एवढी काही भांबलू नको तू. शेवटी ते माझे आई बाबा होय. मला एवढं दुःखात ते राहून देणार. आणि म्हटलं किती काही म्हटलं आणि किती काही त्यानं काही हे केलं तर शेवटी आई बाबाच होय ना. इथं इज्जतची बेइज्जत झाल्यापेक्षा तिथं मला राहणं पुरण, त्याच्या 2 गोष्टी ऐकणं पुरण. पण इथं नाही राहत मी आता लय झालं म्हटलं. तुझे बाबा हात धुवून मागं लागून गेले. आणि तुझे दादाही म्हटलं येतेही आणि जाते कुठं. 2 शब्द बोलत नाही जवयासोबत, काही नाही. हे असं आलं की तुझ्या घरी काही इज्जत नाही का जवयाची? का जवळ आले का बसवा बाबा तेले. आता आलो तेव्हापासून म्हटलं पाहुणचारही नाही केलं म्हटलं. पाहुणचार करायला लोकांच्या इथं जवळ जाते तर 2-2, 4-4 वेळा पाहुणचार होऊन जाते. पण तुझ्या घरच्या लोकांना म्हटलं एक वेळाही पाहुणचार नाही केला. पाहुणचार नाही केला? आता एवढ्या मोठ्या भाज्या हे थे रस गीस हे सगळं केलं तर ते पाहुणचार नव्हता काय? ते तर रोजच करून राहिले होते. त्याला पाहुणचार म्हणते काय? चांगली आवभगत करणं, पद्धतशीर खाऊ घालणं, त्याला पाहुणचार म्हणते. इज्जत करणं. तुझ्या घरी तर कवडी भरची इज्जत नाही म्हटलं मी. तर चला आपल्या माता भगिनी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा कमेंट करून. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा आली का नाही आली तर? कसा चित्रनका चालू आहे आमच्या घरचा पहा जरासा. असा चित्रनका कोणाच्याच घरचा नसेल म्हटलं. सारा धिंगाणा आहे. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि उद्या म्हटलं सगळीची नावं घेईन, राधिका सगळीची नावं घेईन, तर म्हणून आज भरभरून कमेंट करा. आणि मग उद्या सगळीची नावं राधिका घेईन. तर तेव्हापर्यंत तुमच्या मामाजीला रजा द्या.